are you, Lord God Almighty. Holy, holy are you, Lord God Almighty. Holy, holy, holy are you, Lord God Almighty. Worthy is the Lamb, worthy is the Lamb. You are holy, holy are you, Lord God Almighty. Worthy is the Lamb, worthy is the Lamb. Amen. तू राजा है, तू प्रभु है, महिमा से भरा हुआ है। तू राजा है, तू प्रभु है, महिमा से भरा हुआ है। धन्यवाद करो, तू राजा है, तू प्रभु है, महिमा से भरा हुआ है। तेरी आराधना, तेरी आराधना, तेरी आराधना होवे सदा। तेरी आराधना, तेरी आराधना, तेरी आराधना होवे सदा। तेरी आराधना, तेरी आराधना, तेरी आराधना होवे सदा। Last time. तेरी आराधना, तेरी आराधना, तेरी आराधना होवे सदा। तू राजा है, तू प्रभु है,
तेरी आराधना, तेरी आराधना होवे सदा। तेरी आराधना, सिर्फ तेरी आराधना, स्तुति प्रशंसा सब हो तेरा, सुंदर कोमल तू यीशु राजा, स्तुति प्रशंसा सब हो तेरा, सुंदर कोमल तू यीशु राजा, सुंदर कोमल तू यीशु राजा, सुंदर कोमल तू यीशु राजा। Jesus, सुंदर है खुदा। ख्रिस्तातील प्रिय लोकांनो, तुम्हाला ख्रिस्तामध्ये सलाम. नक्कीच मी आशा करतो की तुम्हाला आजची जी झालेली जी आराधना आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल. कारण जसं परमेश्वराचं वचन सांगतं, मोशेला ज्यावेळेस इस्रायल लोकांना बाहेर काढायचं होतं त्यावेळेस तो बोलला की माझ्या लोकांनी, परमेश्वराच्या लोकांनी त्याची आराधना करावी म्हणून त्यांना घेऊन जावं. म्हणून आपण जेव्हा कधी पण आपण सुरुवात करतो ती सुरुवात आपण परमेश्वराला त्याची आराधना आणि उपकाराची भेट देऊन आपण करतो. आणि याच्यानंतर तुमच्यासाठी मित्रांनो वचन घेऊन येत आहे प्रॉफिट संकल्प, जे तुमच्यासाठी वचन घेऊन येत आणि तुमची जी भूक आहे, जी परमेश्वरासाठीची जी भूक आहे आणि त्यासाठी तुमची जी स्पिरिच्युअल लाईफ आहे ती वाढण्यासाठी आणि तुम्हाला वचन देण्यासाठी, ते खाऊ घालण्यासाठी तुमच्यामध्ये प्रॉफिट संकल्प आणि प्रॉफिट संकेत येणार आहे. तर मी आशा करतो की तुम्ही नक्कीच त्या वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित होतात आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुमची लाईफ त्या वचनाला ऐकून सेम नसणार आहे. तुम्हाला सर्वांना ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा सलाम. Praise Lord Church. Hope so you have enjoyed the worship. May the Lord bless our worshipers and I know that you are surely blessed with the worship. आता आपण जे जाणार आहोत, आपण सुरुवातीला वचनासाठी प्रार्थना करूया. आपल्यामध्ये प्रॉफिट संकेत येते, प्रार्थना करते. आपण प्रार्थना करूया वचनासाठी. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा, प्रवेश धन्यवाद देतो परमेश्वरा. हो द्या प्रवेश धन्यवाद देतो प्रवेश, जी वर्षी पुरुष आम्ही केले परमेश्वरा. हो प्रवेश धन्यवाद देतो परमेश्वरा, जो प्रवेश आत्मेचा आणला तसे धन्यवाद देतो परमेश्वरा. आता प्रवेश दास परमेश्वरा, तुझा मुलगा प्रवेश जे वचन प्रवेश आनंद परमेश्वरा. हो प्रवेश हो द्या परमेश्वरा, जे कोणी प्रवेश हे वचन प्रवेश आता ऐकत असेल प्रवेश येशू ख्रिस्ताच्या नावात प्रवेश आजपासून या वचनाद्वारे प्रवेश त्यांच्या लाईफ चेंज होईल परमेश्वरा. तुझं वचन सांगतो परमेश्वरा, तू तुझ्या नावाहून आधी प्रवेश स्थान तुझ्या वचनाला दिलेलं परमेश्वरा. हो प्रवेश आज ज्या गोष्टीमध्ये पण प्रवेश ते लॅक असेल प्रवेश, त्यांच्या हेल्थमध्ये, फायनान्समध्ये परमेश्वरा. हो प्रवेश कोणत्या पण गोष्टी असेल प्रवेश आज प्रवेश या वचनाद्वारे प्रवेश त्यांच्या लाईफमध्ये सुटका येऊ दे परमेश्वरा. येशू ख्रिस्ताच्या नावात मी मागतो म्हणतो आहे, आमेन. आपण करूया आता वचनाला सुरुवात. आपण जाऊया. खोबरा बासे जे खेरी काठाला बारा खारा मारा बालारा लिरो बारा खारा मासे रे काटोले मैसिरो ओ ब्रारा खांदेरी खारा मारा बाला बारा बारा लिडो से जे काहायाने. मत्ते याचा 11 अध्याय वचन 12. चौरा बासे खारा खारा बहांदे लिरो खारा बासे खेंदे. From the days of John the Baptist until now, the kingdom of heaven
suffers violent assault and violent men seize it by force. मराठीमध्ये मराठीमध्ये आपण वाचू. त्या अगोदर 1 कोरिंथ अध्याय 4 वचन 20 वाचा, मग त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊया. कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. वचनाप्रमाणे पौल जो इथं सांगतोय करिंथीच्या लोकांना, परमेश्वराचं राज्य हे बोलण्यामध्ये नाही, दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही, तर त्याच्या सामर्थ्यामध्ये. कारण पौल हा असा व्यक्ती होता त्याने सामर्थ्याने सगळं काय दाखवलं. आपण जर पूर्ण बायबलचं आज पडलं तर त्याच्यामध्ये लिहिलंय की पौलाने अद्भुत कृत्य केले. बरोबर. कारण पौल जो होता तो सगळ्या प्रकारच्या वरदानाने भरलेला होता, वचनाने भरलेला होता, तो सामर्थ्याने भरला होता. बरोबर. कारण आपण जर पाहिलं पौल ज्या त्या कलिसियाला ज्या त्या गोष्टी सांगत होता. समजा तो एका माणसाकडे गेला, आपण प्रत्येक माणसाला सगळ्या गोष्टी सांगत नाही, तो कोणत्यामध्ये कमी त्याची कमतरता काय आपण ते जाणून आपण त्याला सांगत असतो. बरोबर. पौल जो आहे तो आता करिंथीच्या लोकांना आपण पाहतोय, करिंथीच्या लोकांना सांगतोय की तुम्ही जे तुमच्यामध्ये आता सामर्थ्य पाहिजे, कारण देवाचं राज्य हे सामर्थ्यामध्ये. आपण जर पाहिलं की पौल जो आहे तो करिंथीच्या लोकांना वरदानाबद्दल सांगतोय, तो पवित्र आत्म्याबद्दल सांगतो, सेवकाई कसे असतात, प्रकार काय सेवकाईचे हे सांगतोय. मग जेव्हा पौल जर परमेश्वराच्या सामर्थ्याबद्दल बोलतोय, मग आपल्याला कळून घ्यायचं की तो इथं विशिष्ट करून देवाचं राज्य हे सामर्थ्य असं का बोलला. बरोबर. आणि ऑब्व्हियसली आपल्या चॅनलचं पण नाव किंगडम आहे. आपल्याला माहिती करून घ्यायचं की किंगडम काय असते नेमकी, इतकं महत्वाचं किंगडमची योजना काय. पौल पण करिंथीच्या लोकांना सांगतो हे केवळ नव्या कराराची गोष्ट होती, जुन्या करारामध्ये पण परमेश्वराचं राज्य होतं. आणि जर पौल म्हणतोय की आपल्याला परमेश्वराचं राज्य खाण्यामध्ये नाही, बोलण्यामध्ये नाही, तर त्याचं राज्य जे आहे त्याच्या सामर्थ्यामध्ये. बरोबर. आपण ते बघूया. कारण सामर्थ्य काय असतं. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 8. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे पौलाला ही गोष्ट माहिती, जर तुम्हाला सामर्थ्य पाहिजे तर तुम्हाला पवित्र आत्मा गरजेचं आहे. आणि हीच गोष्ट पौल सांगतोय करिंथीच्या लोकांना की तुमच्यामध्ये सामर्थ्य येईल, देवाचं राज्य सामर्थ्यामध्ये, पण तो सामर्थ्य कोणाद्वारे, तर पवित्र आत्म्याद्वारे. बरोबर. आणि हीच गोष्ट जी ते येशू आणि योहान पण सांगत होते. बरोबर. आय टोल्ड यू टू ओपन सर्टन बुक व्हिच वाज दॅट मॅथ्यू 4 वर्स मत्ते 11 वचन 12. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहे. बरोबर. आता आपण जर हे वचन पाहिलं, येशू स्वतः म्हणतो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या दिवसापासून ते आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि ते बळकावत आहे. तर आपण विशिष्ट लक्ष दिले तर पहिल्यापासून ह्या युगाच्या स्थापनेपासून परमेश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीपासून कधीच त्याच्यावरती हल्ला झाला नाही, कोणीच त्याच्यावर हल्ला केला नाही. पण जसं बाप्तिस्मा करणारा योहान येतोय, हल्ला चालू आहे, येशू स्वतः बोलतोय, दुसरं कोण बोलत नाही. आपल्याला पाहून घ्यायचं की हा हल्ला का होतोय. बरोबर. कारण आपण पाहिलं की पौल ही गोष्ट करिंथीच्या लोकांना सांगतोय की तुम्ही जे आहे परमेश्वराचं राज्य आणा. आणि परमेश्वराचं राज्य बोलण्यामध्ये केवळ नाही, तर त्याच्या सामर्थ्यामध्ये. बरोबर. आणि जेव्हा येशू ख्रिस्त सामर्थ्याबद्दल बोलतो, देवाच्या राज्याबद्दल बोलतो, तो योहानाचं उदाहरण देतोय की योहान जेव्हापासून जन्मला तेव्हापासून देवाच्या राज्यावरती हल्ले चालू आहे, खूप हल्ले होत आहे. बरोबर. कारण योहान काय करायचा, बाप्तिस्मा करायचा. बरोबर. म्हणजे याचा अर्थ, कारण वचन सांगतं आणि बाप्तिस्मा वाचून कोणाचं पण परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. बरोबर. कारण जो कोणी त्याच्या मुलांना परमेश्वराच्या राज्यात आणतो त्याच्यावरती सैतान खवळलेला असतो. जो कोणी पण परमेश्वराच्या मुलांसाठी झटतो त्याच्यावरती ते सैतानाचं राज्य जे ते हल्ला करत असतो. समजतंय. आपण अजून एक वचन त्याच्यासाठी बघूया. खेरे बल्ला रखा बस्से खेंदे छोटो रबा रखा दबा रखा रबस्से खेंदे.
Basse keri karabassa kande. Lero barakasse keri karabarakaba. Ikrobo zabarakala masse kende. Ikla barabassa kande keri kala mahande. मत्ते 19 वचन 14. मत्ते 19 वचन 14. येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारखेच आहे. बरोबर. आपण जे पाहतो ते राज्याबद्दल पाहतोय. पहिलं आपण पाहिलं की येशू म्हणतोय की योहान जन्मला तेव्हापासून स्वर्गाच्या राज्यावर हमला होत आहे, हल्ले होत आहे. बरोबर का? आणि आपण पाहिलं कारण तो बाप्तिस्मा देत होता. तो यहुदी लोकांना सांगत होता की येशूच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा घ्या, स्वर्गाचं राज्य तो प्रसार करत होता. बरोबर. केवळ तेवढंच नाही, वचन जसं सांगतं की जेव्हा योहान मृत्यू पावला त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने स्वतः ती सेवा काय घेतली आणि तो पण स्वर्गाच्या राज्याचा प्रचार करू लागला. तिथं आपण जाऊया आणि आपण पुन्हा या वचनावर येऊ की हे वचन येशू का बोलला. मग मत्ते 4 अध्याय 4 वचन 17. तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण वचन पाहूया. मार्क याचं पहिला अध्याय वचन 14 आणि 15. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या सुवार्थ गाजवत गालिलात आला व म्हणाला, कालाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. बरोबर. येशू जो आहे, येशू सांगतोय जसं आपण आता वाचलं की योहान जसा अटक झाला त्याच्यानंतर तो लगेच जे राज्याची घोषणा करत राहिला. तो अगोदर कधी राज्याची घोषणा करत नव्हता. येशू दुसरं शिक्षण देत होता. पण जसं योहानाचं अटक झालं, योहान कॅप्टिव्हिटी मध्ये गेला, त्याच्यानंतर लगेच येशूला कळलं अरे मला आता किंगडमचा प्रसार करावा लागणार आहे. कारण जो कोणी किंगडमला प्रसार करतो, जो कोणी किंगडम सांगतो, तो मुलांना आतमध्ये आणतोय, तो आत्मे वाचवतोय. बरोबर. आणि आपण पण जे आपण आत्मे वाचवणारे बनवलेले परमेश्वराने. बरोबर. त्याच्यामुळे आपण याच्या अगोदरचं वचन काढलं होतं ते कोणतं होतं? मत्ते 19 येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे. बरोबर. वचनाप्रमाणे की जे बालक आहे स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. त्याच्यामुळे परमेश्वर येशू प्रत्येक शिष्याने जेव्हा बोलवायचा तो हे माझ्या मुला असं कर तसं कर असं बोलायचा. कारण येशू जे ते एक पित्याचं हृदय कॅरी करत होता. याचा अर्थ की जो कोणी सुवार्थ प्रचार करतो, जो कोणी किंगडम आणतो, त्याच्याकडे पिता त्याचा आत्मा पाठवतो. त्याच्यामुळे आपण पाहिलं की जसं पौल बोलला की परमेश्वराचं राज्य हे बोलण्यामध्ये नाही तर त्याचं सामर्थ्यामध्ये. आणि आपण प्रेषितांमध्ये पाहिलं तर सामर्थ्य कसं येतं? आत्म्याद्वारे. आणि जेव्हा आपल्यामध्ये आत्मा येतो तेव्हा आपल्याकडे फादरहूड येतं. समजतंय? आणि जेव्हा आपल्याकडे फादरहूड येतं मग आपल्या मुलांची काळजी वाटते. त्याच्यामुळे जेव्हा येशू बोलतो की बालकांना मजकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, त्याच्याकडे परमेश्वरचा आत्मा होता, त्याच्याकडे येशूचा आत्मा होता, त्याच्याकडे पवित्र आत्मा होता आणि त्याच्याद्वारे त्याच्याकडे काळजी आली त्या मुलांना वाचवायची. जर तुम्हाला तुमची इच्छा आहे तुम्हाला तुमच्या भावांना वाचवायचं तर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे तुम्हाला काहीच गरज वाटत नाही की तुम्ही तुमच्या भावाचा बचाव करायला पाहिजे किंवा कोणाचा नाश होतोय तर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले नाही. पण जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तुम्ही निश्चित त्यासाठी प्रार्थना करता, तुम्ही निश्चित त्यासाठी झटता, निश्चित तुम्ही परमेश्वराचे राज्य आणता. कारण परमेश्वराच्या राज्यामध्ये सगळं काय, त्याच्यामध्ये समृद्धी आहे, त्याच्यामध्ये आरोग्य आहे, तुमचं सगळं काही जे तुम्हाला पाहिजे ते परमेश्वराच्या राज्यामध्ये. हे केवळ हेच नाही, कारण पापा अब्राहम पण त्याला पण काळजी होती. आपण ते बघत ते कुठे आहे.
उत्पत्ती अध्याय 14 वचन 14. आपल्या भावबंधांना पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात असलेली 318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. त्याने आपल्या दासांच्या टोळ्यात करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिश्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याप्रमाणेच आपला भाबंद लोट त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले. कदलार, गोमर आणि त्याच्या बरोबरचे राजे यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्याला सामोरा आला. बस बस बस. आपण जसं आता वाचलं की अब्राहमाचा पुतना जो की लोट, जेव्हा याला दुसरे जण घेऊन जातात, याच्याकडे मग तळमळ येते, अरे माझा पुतण्या जो आहे तो तिथं गेलेला आहे. जर तुम्हाला तळमळ नाही तुमच्या भावाची तर तुम्ही त्यांना बाहेर आणू नाही शकत. आणि जर तुमच्यामध्ये तळमळ आहे तर तुम्ही येशूचे नाव प्रत्येक बंधनानं तोडता आज. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तिथून सगळं काही मिळकत करतात. वचन सांगतं की लोटाने तिथून बरेचशी मिळकत आणली, अब्राहमाने बरेचशी मिळकत आणली. म्हणजे केवळ तुम्ही नाही आणणार, तुमच्यासोबत तुमचे भाऊ पण सगळं काय आणतात येशूच्या नावात. आणि त्याच्यानंतर वचन सांगतं, केवळ इथंच थांबत नाही तर त्याच्यानंतर वचन सांगतं की त्याच्यानंतर मल्कीसदेक जो की महायाजक होता, एक राजा होता, तो त्याला भेटायला आला. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याला भाकर आणि हे त्यांनी त्याच्या समोर आणलं. म्हणजे याचा अर्थ जेव्हा तुम्ही तुमच्या भावाची काळजी घेता, जेव्हा तुम्ही किंगडम मध्ये येता, तेव्हा तुम्ही एकटे येत नाही किंगडम मध्ये, तुम्ही सोबत घेऊन येता तुमच्या भावाला, तुम्ही सोबत लोकांना घेऊन येतात. आणि एवढंच नाही, आपण आताच वाचलं की अब्राहमासोबत 300 पुरुष गेले. म्हणजे याचा अर्थ जेव्हा तुम्ही किंगडम मध्ये जाता, किंगडम साठी बाहेर जाता, तेव्हा तुमच्या सोबत येशूचे नाव देवदूत असणारे आता. त्याच्यामुळे वचन सांगतं जेव्हा नव्या करारामध्ये येशू बाळ जन्मलं हे सांगायला जेव्हा एक देवदूत आला, त्याच्यासोबत अन्य देवदूत पण आले. समजतंय? म्हणजे जेव्हा तुम्ही प्रसार करायला जातात तेव्हा तुमच्यासोबत अनेक देवदूत असतात. जेव्हा तुम्ही किंगडम फैलावता त्याच्या सोबत तुम्हाला देवदूत पण मिळतात. जर कोणाची प्रार्थना असेल की मला देवदूत दे परमेश्वर, आज तुमची प्रार्थना ऐकली जाते येशूच्या नावात. आपण जाऊया आता दुसऱ्या वचनाकडे. लेरोबासा चोखा बारा खबा हायातो लिदो नमासे रेखा जबासा खांदे रेखांदो खरं बहाते. गुडशेपटचं जातं खरे बेसे खेरी खाला. मत्तय 18 वचन 10. मत्तय अध्याय 18 वचन 10. सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्यांचे मुख नित्य पाहतात. बस. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर कोणाला वाचवलं नाही तर त्यांचे देवदूत तुमच्या विरुद्ध साक्ष देतात. समजतंय? याचा अर्थ त्यांचा पण देवदूत आणि तुमचं पण देवदूत मदत करतात जेव्हा तुम्ही किंगडम प्रसार करायला जातात. समजतंय? त्याच्यामुळं लहान मुलांचे पण देवदूत आहे, मोठ्यांचे अनेक देवदूत आहे. बरोबर. येशू बोलला की मी जर आता प्रार्थना केली तर परमेश्वर माझ्यासाठी अनेक देवदूत पाठवून 72 टोळ्या पाठवून. बरोबर. विच इज मोर. जर आपण त्याला पाहिलं ते लिजन्स मध्ये जातात आणि लिजन्सचा अर्थ भरपूर असतात, जे की हजारो मध्ये. बरोबर. म्हणजे येशूकडे पण स्वतःकडे देवदूत आहे, तुम्हा प्रत्येकाकडे पण देवदूत आहे. आणि जर तुम्ही किंगडम जर आता वाढवता येशूच्या नावात तर तुमचे देवदूत आता येशूच्या नावात वाढणार आहे. कारण येशू का कॅरी करत होता एवढे देवदूत? आपल्याकडे देवदूत असतात ते आपल्या असाइनमेंटवर बेस्ड असतात. आपलं काम किती मोठं आहे. जर तुमचं काम छोटं आहे तर तुमच्याकडे एकच देवदूत आहे.
पण जर तुमचं काम मोठं आहे, जसं येशू ख्रिस्ताचं काम मोठं होतं, त्याच्याकडे अनेक देवदूत होते. आता जर तुमचं काम येशूच्या नावात वाढतंय तर तुमचे देवदूत पण वाढते येशूच्या नावात. आणि येशू ते बोलला की जे मी काम केलं त्यापेक्षा तुम्ही पुष्कळ करता. आणि येशूच्या नावामध्ये आज तुमची असाइनमेंट, आज तुमचं अनॉइंटिंग, आज तुमची सगळी गोष्ट आहे ते आज येशूच्या नावात वाढणार आहे. पारी खाजाला बासेंचे पारोद बो रमांदे राखाला बा रोबो रमाला खरा बासे खेंदे ओ रबाला रबाला बरा खरा सेखे ए खराबाला रबासे दे लिरोबा रबासे खेंदे रिखांदो रोबाला खराबासे खेंदे रिखारिया हातो ओ रबासा खांदे बासरा खला बहाया दे ओ रबाबासे खेरे खरा बहाय लिरोबासा खांदे रखाला बराबासा खांदे ओ रबासा खराबाला खराबासे खेंदे रिखाला बा ओ रबाबाबासा बराबर हाया दे. वचन 14 पर्यंत वाच. 18, 10 ते 14, 12 वाचा. 12, 10, 12. मत्तय 18 अध्याय 18 वचन 12. तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ते 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेला शोध करण्यास तो जाणार नाही काय? तर वचन सांगतं, येशू बोलतो की 99 मेंढरे जे ते डोंगरावरती आणि एक मेंढरू जे ते खाली आहे. बरोबर, म्हणजे येशू स्वतः पण होता ते किंगडम बद्दल बोलतोय, तो पण भावांची काळजी करतो. त्याच्यामुळे जेव्हा येशू पुनरुत्थित झाला, आपण ते पण वचन पाहूया. हे तुम्ही ध्यानात ठेवा, आपण ते पण वचन पाहूया. मत्तय 28:10. मत्तय 28:10. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, भिऊ नका, जा माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. बस. येशू इथं जेव्हा पुनरुत्थान येतो, पुनरुत्थित येतो, तेव्हा वचन सांगतं की येशू त्याच्या शिष्यांना शिष्य म्हणत नाही, येशू त्याच्या शिष्यांना भाऊ म्हणतो. याचा अर्थ, कारण आपण जर वचन वाचलं आणि वचन रोमकरास मध्ये सांगते अध्याय 18 मध्ये, आणि त्याच्या आत्म्याने त्याच्या मृतदेहाला जिवंत केले. बरोबर, जेव्हा येशूचा शरीर पवित्र आत्म्याने भरलेलं होतं तेव्हा तो शिष्यांना शिष्य म्हणत नाही, तो भाऊ म्हणतो. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले तर तुम्ही आजपासून तुमच्या प्रत्येक शेजाऱ्याला भाऊ म्हणता, त्याची काळजी करता. जसं आपण पाहिलं, जो भावाची काळजी करतो तो देव त्याच्यासाठी सगळं पुरवठा करतो. जो भावाची काळजी करतो त्याच्यावरती सामर्थ्य असते. जो भावाची काळजी करतो तो राज्याच्या मार्गामध्ये चालतो. बरोबर, तेवढंच नाही, जसं योसेफाने पण जेव्हा त्याच्या भावाने त्यांना सोडलं, त्याच्यामुळे त्यांच्यावर दरिद्रता आली होती, कारण की त्यांनी त्याच्या भावाची काळजी नव्हती घेतली. तसंच जेव्हा योसेफ त्यांना भेटतो तेव्हा तो त्यांना पुरवठा करतो, कारण की त्याला त्याच्या भावाची काळजी होती. बरोबर, एक्झॅक्ट. तुम्हाला एक वचन दाखवतो. स्तोत्रसंहिता 133:1, अध्याय 133 वचन 1. पहा, बंधूंनी एकाने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्रांच्या काठापर्यंत ओंघाळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवारासारखे ते आहे. बस एक मिनिट. आपण पाहिलं की ते 99 जे मेंढरू होते ते डोंगरावरती ठेवण्यात आले आणि एक मेंढरू साठी तो गेला. वचन सांगतं
आणि बंधूंचं एकंदर राहणे किती मनोरम आहे ते आपल्या मस्तकावर उठलेल्या तेराप्रमाणे आणि ते डोंगरावरती. बरोबर, याचा अर्थ बंधूंवरती आपण जेव्हा प्रेम करतो पवित्र आत्मा येतो. केवळ पवित्र आत्मा येत नाही, अभिषेक येतो आपल्या मस्तकावर आणि आपल्या सगळ्या गोष्टीवर. आणि वचन सांगतं मेंढरे डोंगरावरती ठेवण्यात आलते. भाऊ जो होता, अॅरोन जो होता, अहरोन जो होता, तो डोंगरावरती होता. बरोबर, कारण परमेश्वर हा डोंगरावर राहणारा परमेश्वर. येशू ख्रिस्त डोंगरावरती जायचा. बरोबर, आपण जसं आपल्या आता येणाऱ्या काही व्हिडिओ मध्ये आपण ते पण शिकू की डोंगर काय असतो, त्याच्यावरती कसं वाढायचं, आत्म्यामध्ये ते काय दर्शवतं आपल्याला ते पण बघायचं. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा की जो माणूस डोंगरावर असतो तो उंच केला जातो. याचा अर्थ जो भावावर प्रीती करतो तो उंच केला जातो. त्याच्यामुळे येशू ख्रिस्ताला उंच लटकवण्यात आलं, इतकी त्यांनी आपल्यासाठी प्रीती केली. समजतंय? त्याच्यामुळं जर आपल्यावर परमेश्वराचा आत्मा आहे, आपल्यावर देवाचा आत्मा आहे, तर आपण येशूच्या नावात नक्की उच्च होणार आहोत. त्याच्यामुळे आपण पाहिलं की उंच करणे कधी येतं, तर जेव्हा आपल्याला भावांची प्रीती येते, आपल्यामध्ये प्रेम असतं. कारण पवित्र आत्म्याच्या वरदानांमध्ये पण एक प्रेम हे गिफ्ट आहे. बरोबर, जे की आपल्याला माहिती आहे की पवित्र आत्म्याचे वरदान प्रेम, आनंद, शांती वगैरे. त्याच्यामधलं पहिलं गिफ्ट जे ते प्रेम. जर आपल्याला आपल्या भावासाठी प्रेम नाही, कारण देव हा प्रेम आहे वचन सांगतं. त्याप्रमाणे जर आपण आपल्या भावावरती प्रीती करतो, राज्याची स्वार्थ सांगतो, राज्य वाढवतो, तर मग आपल्यामधले जे पवित्र आत्म्याचे वरदान आहे ते बाहेर येतात. आणि जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा उंचावून येतात. बरोबर, आपण अजून एक वचन पाहूया. मत्ते 12 अध्याय 12 वचन 25. येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. बस, पुन्हा एकदा वाचा. येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. येशू जे बोलतोय राज्य, नगर आणि घर. बरोबर, आणि त्यांच्यामध्ये फूट पडणे. आपण जे पाहतो आता ते म्हणजे राज्याबद्दल, देवाचं राज्य. बरोबर, त्याचप्रमाणे देवाचं नगर आणि देवाचं घर हे पण एक टॉपिक आहे जे आपण येणाऱ्या समयामध्ये बघू की देवाचं राज्य काय असतं. जे राज्य आपण तर थोडं पाहतो, थोडंसं पाहतो, अजून खूप मोठं आहे की नगर काय असतं, देवाचं घर काय असतं. बरोबर, कारण वचन सांगतो मी माझ्या सगळ्या घराण्यातून मी मोशेला वेगळं केलेलं आहे. मग परमेश्वराचं पण एक घर आहे, परमेश्वराचं पण एक नगर आहे. मग आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आपण ते पण पाहू की परमेश्वराचं नगर काय असतं, परमेश्वराचं घर काय असतं. पण वचन इथं सांगतो, येशू सांगतो की येशूने त्यांची कल्पना ओळखली आणि तो म्हणतो की आपसामध्ये फूट पडलेले राज्य टिकत नाही. पण आता जे सैतान कार्य करतो ते फूट पाडायचं कार्य करतो. बरोबर, भावाभावांमध्ये फूट पाडायचं कार्य करतो. त्याच्यामध्ये वेगळं आहे. तुम्ही म्हणता पण वचनामध्ये लिहिलंय, येशू स्वतः म्हणतो की मी आलो असतो, मी आता आलोय, पण आतापर्यंत आग लागली असत किती बरं झाले असते. भावाभावामध्ये, बाप भावामध्ये, बापामध्ये लेकामध्ये, मुलीमध्ये नाईमध्ये, सुनेमध्ये सासूमध्ये, हे वचनात लिहिलेलं आहे. तुम्ही म्हणता बरोबर, ते एक वेगळं प्रगटीकरण आहे. जर तुम्हाला वचन माहिती नाही तर तुम्हाला हेच वाटेल की येशू जे ते तिथं भावांबद्दल बोलतोय, पुरुषांबद्दल बोलतोय, ते घराबद्दल फूट काढायला. पण वचन सांगतं परमेश्वर घराण्याला सोबत घेणारा परमेश्वर आहे. बरोबर, जे की अब्राहमाने केलं, त्याच्या पुतण्याला पण सोबत घेतलं. येशू जे आहे त्याच लोकांना उंच करतो, त्यांच्या ज्यांच्या मनामध्ये भावांची योजना आहे. त्याच्यामुळे जेव्हा परमेश्वराने पौलाला निवडलं, परमेश्वराने हे त्याच्यामध्ये बघितलं की तो त्याच्या घराण्याची, त्याच्या राज्याची काळजी करत होता. जर तुम्ही तुमच्या घरासोबत, तुमच्या भावासोबत वफादार नाही तर परमेश्वर तुम्हाला अवघड आहे परमेश्वरासाठी तुम्हाला निवडणे. पण जर तुमच्यामध्ये खरंच प्रेम आहे तर परमेश्वरासाठी ते कारण बनतं तुम्हाला उंच करण्याचं. आपण दुसरं वचन पाहूया. रोबो सेखेरे बाला रखा सेखो रमाला रबादे सेखेंदे अरोबा खा सेखेरे का रहा है.
Arukala mahande, okara mahande, rakara barakara hande, robo ramala kara barahande. योहान याचं पहिला अध्याय वचन 35. कारण इथं आपण जे वाचणार आहोत ते म्हणजे शिष्यांबद्दल. जेव्हा येशू शिष्य पण निवडतोय, तो सगळ्यात पहिले शिष्य निवडतोय भावांना. तो दुसरं कोणाला जात नाही, तो आशाकडे जात नाही, तो एकटा आहे. येशू जेव्हा शिष्य निवडतोय या दोघांकडे जातो, कॉल्ड सिमोन अँड पीटर. शिमोन आणि पेत्रस मराठीमध्ये. ते दोघं जुळे भाव होते. परमेश्वर त्यांच्याकडे गेला आणि परमेश्वर त्यांच्याकडे गेला आणि परमेश्वराने त्यांना निवडलं. बरोबर, म्हणजे याचा अर्थ परमेश्वर भावांना निवडतो. एवढंच केवळ नाही तर आपण जुन्या करारामध्ये पण गेलो, परमेश्वराने राष्ट्र पण भावांमधून निर्माण केले. बरोबर, जे की एसाव आणि याकोब. एसाव आणि याकोबामधून राष्ट्र आले. बरोबर, जुन्या करारामध्ये पण आणि नव्या करारामध्ये पण येशू जे बोलतोय ते राज्याबद्दल बोलतोय. आणि राज्य हे येतं भावकीतून. जर तुमच्या भावासाठी प्रेम असेल तर येशू तुम्हाला नक्की आज उठवणार आहे. जर परमेश्वराच्या राज्यामध्ये जर तुमची काळजी आहे तर परमेश्वर नक्की तुम्हाला आज त्याच्या राज्यासाठी, आज त्याच्या स्वार्थासाठी आणि मोठे मोठे काम करण्यासाठी तुम्हाला उंचवणार आहे. तुम्हाला वचन सांगतो, खरी बादशा खांदे यशाया अध्याय 8 वचन 18. यशाया अध्याय 8 वचन 18. पहा, मी व परमेश्वराने मला दिलेले मुले ह्या आम्हाला सियोन निवासी सेनाधीश परमेश्वराने इस्रायलात चिन्हे व उत्पात असे ठेवले आहेत. बस, तर वचन सांगतं, परमेश्वर यशायाला म्हणतोय की पहा, मी आणि माझी मुले इस्रायलामध्ये चिन्हे आणि उत्पात करायला निवडले गेले आहेत. मग जसं तुम्ही हे वचन ऐकलंय आणि तुम्ही जर उच्चारले असेल तर हे गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये होऊ द्या. आज तुम्ही आणि तुमचे मुले येशूच्या नावात या राष्ट्रांमध्ये, या इस्रायलमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये चिन्हे आणि चमत्कार करतात येशूच्या नावात. कारण वचन सांगतं, यशाया संदेश म्हणतो, मी आणि माझी मुलं जे चिन्ह आणि चमत्कार करण्यासाठी बोलवण्यात आलेले. बरं, जेव्हा परमेश्वर बोलवतो तो चिन्ह आणि चमत्कार करण्यासाठी बोलवतो. त्याच्यावर परमेश्वराने ज्याला ज्याला बोलवतो त्यांनी चिन्ह आणि चमत्कार केले. बरं, त्याच्यावर जर तुम्ही अनुवादाचं पुस्तक वाचलं, यहोशुवाचं पुस्तक वाचलं तर परमेश्वर यहोशुवाला बोलतो, मोशेला बोलतो की तुमच्यामधून मी मोशेसारखा एक संदेश निर्माण करेन, एक उंचवन, जो तुझ्या भावबंधांमधून येईल. बरोबर, जे आता आपण थोड्या वेळात बघणार आहे की जो तुझ्या भावबंधांमधून येईल. म्हणजे परमेश्वर भावांमधून राष्ट्र निर्माण करतो, परमेश्वर भावांमधून चिन्ह चमत्कार करतो. त्याच्यामुळे येशू पण म्हणतो की मी दुसऱ्यांसाठी बोलवण्यात आलो नाही, मी माझ्या राष्ट्रांसाठी बोलवण्यात आलेलो आहे, मी केवळ ह्याच राष्ट्रासाठी बोलवण्यात आलेलो आहे. समजते? तर येणाऱ्या भागामध्ये आपण बघूया की परमेश्वर अहरोनाच्या कुळातून का आला, परमेश्वराने तो कुळ का केला, येशूचं घराणं कोणतं आहे. सगळेजण म्हणतात की येशू हा यहूद्या घराण्यातून आलेला आहे. काय तेच खरं आहे का? काही शरीरामध्ये तेच सगळं आहे का? हे सगळ्या गोष्टी गोष्टी जसं तुम्ही या चॅनल सोबत जोडलेल्या तुम्ही आजपासून सारखे राहणार नाही.
तुम्ही आजपासून वचनामध्ये डीप जाता. तुम्ही आजपासून तुमच्यामध्ये प्रगटीकरणाचा आत्मा येईल. आणि वचन सांगतं जसं शौल जो होता तो संदेश सोबत जोडला, जसं दावीद जो होता जो संदेश सोबत जोडला, जे राजे संदेश सोबत जोडले ते सारखे राहिले नाही, त्यांना गोच गोष्टी माहिती झाल्या. त्याचप्रमाणे आजपासून पण तुम्हाला गोच गोष्टी माहिती होणार आहे येशूच्या नावात. तुम्ही डीप जाता येशूच्या नावात. चला आता आपण प्रार्थना करूया आणि येणाऱ्या भागासाठी तुम्ही एक्साइटेड राहा, कारण आपण अजून डीप मध्ये काहीतरी पाहणार आहोत. सो लेट्स प्रे. रिहादोला बासा खांदे रिबाला खरा बासा खरा बरा राखांदोरा बाला राखाला बरा बासा खोंदो अर्रो बाला गल्ला बाला राखांदे रिबासा खांदे रिबारा खरा मासा खांदे रिया हांदो अजो बारा खाला महांदे अबोरा बासा खांदे रिखादोला महांदे. मी पाहतोय परमेश्वर मिलिंदला आशीर्वादित करतोय. मिलिंद, तुमचं काम, तुमचे प्रत्येक आजार आज येशूने त्याच्यावर घेतलेले वचन सांगतोय आणि त्या वचनाप्रमाणे परमेश्वर तुम्हाला आरोग्य देतोय. परमेश्वर तुमचे सगळे ओझे त्यांनी स्वतः वाहिलेले. तर आज येशूच्या नावात मी आरोग्य आणि तुमच्यावरती सामर्थ्य मी घोषित करतो. जसं आपण ह्या वचनातून पाहिलं की परमेश्वर सामर्थ्य देतो. ते सामर्थ्य परमेश्वराच्या राज्यामध्ये कोणतेही आजार नाही. आज परमेश्वराचं आरोग्य मिलिंद तुमच्यावर येशूचे नाव देतोय. परमेश्वराचा आत्मा तुमच्यावर येतोय आणि परमेश्वर तुम्हाला सुटकारा देतोय. प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो. प्रभू येशू, आज जे वचन झालं प्रभू येशू, तसं तुझं वचन सांगतं तुझं वचन हे प्रभू येशू आत्मा आणि जीवन आहे. आज हे आत्मा आणि आज हे जीवन प्रभू येशू, आज जे आमचं प्रभू येशू ह्या व्हिडिओला पाहतील प्रभू येशू, जे ह्या व्हिडिओला प्रभू येशू ऐकतील प्रभू येशू, प्रत्येक ऐकणाऱ्यांकडे बघणाऱ्यांकडे आज तुझा आत्मा येऊ दे प्रभू येशू, तुझं सामर्थ्य येऊ दे प्रभू येशू. आणि आज त्यांचं आयुष्य सारखं राहतं कामा नये प्रभू येशू. आजपासून ते तुझ्या वचनामध्ये, त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते अजून बहुत आहेत पाहतील. येशूच्या नावामध्ये आम्ही घोषित करतो. तुझा आशीर्वाद आम्ही प्रभू येशू त्यांच्यावरती घेतो प्रभू येशू. तुझं मुख प्रकाश प्रभू येशू जे आम्हाला प्रभू येशू समृद्धी देतो प्रभू येशू. तुझं मुख प्रकाश आज आम्ही प्रत्येक पाहणाऱ्यावरती आणि ऐकणाऱ्यावरती घेतो प्रभू येशू. तुझा हात प्रत्येकावर आहे त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. पिता येशूच्या नावात धन्यवाद देतो. कबूल कर. आमेन. Hey guys, I hope so you have enjoyed the word and the worship. Thank you for watching and stay tuned for the next part.